नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऋषिकेशने घर सोडलेलं आहे ही गोष्ट त्याच्या मित्रांना कळलेली असते. आणि तेव्हा त्याचे मित्र त्याची विचारपूस करतात आणि म्हणतात की दादा, तुम्ही घर सोडलंत, तुम्ही काळजी करू नका दादा, चला माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तेव्हा दुसरा मित्र म्हणतो, तुझ्याकडे कशाला दादा, तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमच्या राहण्याची उत्तम सोय करतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे तुमच्या दोघांचं काय चाललंय काय? मी घर सोडलंय, पण हजामजा करण्यासाठी नाही, तर मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी घर सोडलेलं आहे. मी माझ्या नानांना चॅलेंज दिले की काहीही झालं तरीसुद्धा मी मला स्वतःला सिद्ध करणार. मी पैसे कमवून दाखवणार स्वतःच्या कष्टाने. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की माझ्यासाठी फक्त राहण्याची व्यवस्था आणि कामाचा बंदोबस्त या दोन गोष्टी झाल्या पाहिजे. तेव्हा त्याचे मित्र म्हणतात, पण दादा तुम्ही तर ऋषिकेश रणदिवे, इथे नानासाहेबांचे थोरले बंधू, अहो तुम्हाला काम कोण देणार? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता मी इथे नानासाहेबांचा मुलगा नाही, तर एक नॉर्मल माणूस आहे ना, कष्ट तर मला केलेच पाहिजे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सारंग आणि सौमित्र हे दोघे जण त्या ठिकाणी आलेले असतात. ऋषिकेश म्हणतो, तुम्ही दोघे जण इथे काय करताय? सांगितलं होतं ना माझ्या मागे मागे करू नका म्हणून, तुम्ही तुमची काळजी घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की आधीच मला राहण्यासाठी घर शोधायचं आहे आणि एक नोकरी शोधायची आहे. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की दादा, तुझ्या राहण्याची व्यवस्था झाली आहे. अरे आपला तो ट्रकवाला सुनील नाही का, सुनील, अरे त्याची ना एक खोली आहे मुळशीमध्ये आणि छान खोली आहे. तो म्हणाला दादा तिथे जाऊन राहू शकतात. तेव्हा इथे सुनीलची खोली आहे, मग काही हरकत नाही, पण त्याला सांगायचा मी दर महिन्याला त्याला भाडं देणार. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की दादा त्याला माहिती आहे तू किती स्वाभिमानी आहेस, ते तू त्याला भाडं देशील आणि म्हणूनच त्याने तुला ती रूम दिलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता एका नोकरीचा बंदोबस्त व्हायला हवा. तेव्हा ऋषिकेशचा एक मित्र म्हणतो, दादा कशाला तुम्ही काळजी करताय, माझे काका आहेत ना, त्यांचं इथे मुळशीमध्ये दुकान आहे, तुम्ही तिथे काम करू शकता. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की थँक्यू मित्रा, थँक्यू सो मच, तू तुझ्या काकांचा नंबर मला दे, मी उद्यापासूनच त्यांच्याबरोबर काम करेन. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की दादा, आणि राहण्याची व्यवस्था तुझी झाली, आता तुला कसलंच टेन्शन नाही. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो की दादा, तू मस्त रे, इकडे तुझ्यासाठी काम शोधलंय, घर शोधलंय, तू इथे व्यवस्थित आहेस, पण घरी आमची काय अवस्था आहे तुला माहीतसुद्धा नाही, तुझ्याशिवाय आम्ही कसं राहायचं? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ सौमित्र, असं म्हणू नकोस, तुला इथे आई आणि नानांची काळजी घ्यायची आहे आणि माझ्या सारंगचीसुद्धा तुलाच आता काळजी घ्यायची आहे. मी तिथे नाही आहे, मग तुला आपलं घर सांभाळायला नको का? असं आता ऋषिकेशने सौमित्राला सांगितलेलं असतं की आपल्या घरादाराची सगळ्यांची काळजी घ्यायची म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, शांती सदन चाळीमध्ये इथे आता जानकी काकांकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत असते. ती आता कामावरून घरी आलेली असताना तिला सतत आठवत असतं की तो मकरन असा कसा वागला, म्हणजे त्याने त्या माणसाला, रिक्षावाल्याला इथं मारण्याचा प्रयत्न केला, त्याला इतका राग का आला असेल? माझी छेड काढली म्हणून तो त्या माणसाच्या डोक्यामध्ये दगड घालायला निघाला होता. मकरनचं हे वागणं मला खूपच जास्त विचित्र वाटतंय, असं आता जानकीला वाटत असतं. म्हणजे एखाद्या माणसाचा राग येणं ही नॉर्मल गोष्ट आहे, पण मकरनने तर त्या रिक्षावाल्याचा जवळजवळ जीव घेण्याचाच प्रयत्न केला होता आणि ही गोष्ट जानकीला आता खटकत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सयाजी विखे पाटील तर खूपच जास्त खुश असतो. मकरनला इथे मिठाई वगैरे देत असतो. तेव्हा मकरन म्हणतो, एक मिनिट काका, अहो मी एवढं काय केलं आहे? तेव्हा सयाजी म्हणतो, मकरनराव, अहो तुमच्यामुळेच तर आज मी हा दिवस बघतोय. तेव्हा मकरन म्हणतो, प्लीज तुम्ही मला राव वगैरे म्हणू नका, तुम्ही मला मकरन म्हणा, मला खूपच जास्त ऑकवर्ड होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा काय झाले ते तरी आधी सांगा ना. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणत असतात, अहो मकरंदराव, तुम्ही आम्हाला सांगितलं त्या ऋषिकेशबद्दल की तो इथे खोटा बॉन्ड पेपर तयार करून सगळ्यांकडून पैसे डोनेशन घेतोय म्हणून. ही गोष्ट नानासाहेबांना कळली, मग सगळे लोक गेले ना नानासाहेबांकडे आणि पतपेढीवाले पण गेले. मग नानासाहेबांना त्यांचे सगळे पैसे परत करावे लागले. पैसे तर पैसे गेले आणि त्या नाण्याची इज्जतसुद्धा गेली ना.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकरंदराव ऋषिकेश घरी आल्यानंतर नानांनी ऋषिकेशला सुद्धा घरातून बाहेर काढलेला आहे. आता नानाचा पोरगा हा रस्त्यावरती राहणार, मग काय होईल? त्या नाण्याची अजून इज्जत जाईल ना मुळशीमध्ये. कोण देणार आहे त्याला घरदार राहायला सांगा बरं? आणि पैसासुद्धा नाही आहे त्याच्याकडे. तेव्हा त्या नाण्याची आणि त्या ऋषिकेशची आता चांगलीच इज्जत गेलेली आहे. तेच तर मला हवं होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा म्हणजे आता तो ऋषिकेश तर रस्त्यावरती आला, ना त्याच्याकडे पैसे आहेत ना त्याच्याकडे घर आहे. आता कुठे राहील ना तो? खूपच मज्जा येणार आहे. तर हे सगळं ऐकून त्या मकरंदला फार आनंद झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी घरी आलेली असते. तेव्हा प्रधान काकू म्हणतात की जानकी आलीस का? बरं ठीक आहे, आता बसू नकोस. एक काम कर, स्वतःचा चहा कर, चहा घे आणि चल स्वयंपाकाला सुरुवात कर, जास्त उशीर नको. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो काकू, मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते. तेवढ्यातच तिथे प्रिया आलेली असते. तेव्हा इथे काकू म्हणतात, काय गं प्रिया, हे काय आहे? तेव्हा प्रिया म्हणते, आई अगं ती शालू आहे ना, तिचं स्वेटर विणायचं आहे, तो स्वेटरच मी विणते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, पण मला तर जमतच नाही आहे. तेव्हा प्रधान काकू म्हणतात की जानकी तुला येतं का गं विणकाम? तेव्हा जानकी म्हणते, हो मला येतं ना. तेव्हा काकू म्हणतात, जरा प्रियाला शिकव, म्हणजे तीसुद्धा ते स्वेटर विणून देईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते की मी तुला नंतर शिकवते प्रिया. प्रिया म्हणते, नाही नाही, चल आत्ताच चल, आत्ताच मला शिकव. जानकी म्हणते, अगं मला स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक नाही झाला तर काकू मला ओरडतील ना. तेव्हा प्रिया म्हणते, नाही चल ना, मला आत्ताच शिकव. तेव्हा इथे जानकी म्हणते, बरं ठीक आहे, हे बघ तू इकडे लक्ष दे, मी तुला व्यवस्थित शिकवते. तेव्हा जानकी इथे आता व्यवस्थित विणकाम कसं करायचं हे प्रियाला शिकवत असते. पण प्रियाला काही ते कळत नसतं. तिच्या डोक्यावरून जात असतं की इथे विणकाम नक्की कसं करायचं असतं ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश शांती सदन चाळीमध्ये त्याची एंट्री झालेली असते. तेव्हा जानकी विणकाम करत असताना तिचा तो जो दोरा असतो तो आता रस्त्यावरती आलेला असतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश दोघेजण सोबत तो दोरा उचलायला जातात. दोघांना एकमेकांची टक्कर लागते. तेव्हा जानकी म्हणते, आई आई ग, आणि समोर बघते तर काय, ऋषिकेश असतो. तेव्हा जानकी म्हणते, तू इथे माझ्या चाळीमध्ये? आता तर मला खात्रीच पटली रे की तू माझा पाठलाग करत करत इथपर्यंत आलायस ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय काय जत्रेवाली काय म्हणालीस? मी तुझा पाठलाग करत इथे आलोय का म्हणून? तेव्हा जानकी म्हणते, कारण ही चाळ माझी आहे, मी राहते ना इथे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, हो का? मग आता या चाळीमध्ये मी सुद्धा राहायला आलो आहे, ते सुद्धा तुझ्या शेजारी. हाय, मी तुझा सख्खा शेजारी. तेव्हा जानकी म्हणते, सख्खा शेजारी की पक्का वैरी आहेस तू माझा, सांग ना. तेव्हा इथे ऋषिकेश आणि जानकी यांच्यामध्ये वाद होतो आणि जानकी आता आपल्या खोलीमध्ये येते आणि म्हणत असते की उन्हात टप्पू कुठला, आता माझ्या शेजारी राहायला आलाय हा, म्हणजे रोज काही ना काहीतरी भांडण होणारच, रोज काही ना काहीतरी वाद घालणार, लोकांना त्रास देणार. तेव्हा इथे प्रधान काका म्हणतात, जानकी अगं बाहेर तू कुणाशी बोलत होतीस का? नाही बोलत होतीस का नाही, भांडत होतीस का? मला तसा आवाज आला. तेव्हा जानकी म्हणते की काका मी काही भांडत वगैरे नव्हते हा. आता समोरून जर माझ्याशी कोणी भांडत असेल तर मग मी भांडायचं नाही का? तो एक आहे ना मुलगा उन्हात टप्पू कुठला, तो आला आपल्या शेजारी राहायला, त्याच्याबरोबरच माझं भांडण झालं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणतो की बाप रे, ती जत्रेवाली आता इथेच माझ्या शेजारी राहते, आता रोज सकाळी तिचं तोंड बघा आणि भांडा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्राने आणि सारंगने राहण्याची व्यवस्था तर केलेली असते, पण रूमची साफसफाई अजिबात झालेली नसते. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, अरे देवा, ह्या रूममध्ये किती घाण आहे, आता ही घाण कोण साफ करणार? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा बिचारी वाटेला डोळे लावून उभी असते. ती म्हणत असते की माझा ऋषिकेश कुठे गेला? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्रा आणि सारंग हे दोघेजण आलेले असतात. तेव्हा सुमित्रा विचारत असते, काय रे सौमित्र, माझा ऋषी कुठे आहे? कुठे आहे माझा ऋषिकेश? तो नाही आला का? तेव्हा इथे कुठे राहत असेल माझा ऋषिकेश? त्याने काही सकाळपासून खाल्लेलं सुद्धा नाही आहे, काय करत असेल? तेव्हा सारंग म्हणतो, आई आई अगं तू काळजी करू नको, अगं दादाची आहे ना राहण्याची व्यवस्था झाली आहे. अगं तो सुनील आहे ना, सुनील, त्याची खोली आहे इथे छान मुळशीमध्ये, तो खोलीमध्ये राहणार आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, काय माझा ऋषिकेश आणि त्या खोलीमध्ये राहणार? अरे माझ्या ऋषिकेशला एवढ्या मोठ्या घरामध्ये राहण्याची सवय आहे, तो त्या एवढ्याशा खोलीमध्ये कसं काय ॲडजस्ट करणार आहे?
तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, आई आई आता सध्या दादा कामाला नाही आहे. हे बघ तो चांगला कामाला लागला, पैसे कमवलं की आपण मोठ्या खोलीमध्ये शिफ्ट होऊ ना. पण आधी त्याला एकट्यापुरतं ती छोटी खोली ठीक आहे, तू काळजी करू नको. राहण्याची व्यवस्था तर झाली आहे ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, ठीक आहे राहण्याची व्यवस्था झाली आणि खाण्याचं काय? माझा मुलगा खाणार काय ते सांग. एकतर सकाळपासून त्याने काही खाल्लेलं नाही आहे. त्याला भूक लागली की किती चिडचिड करतो माहिती आहे ना. तेव्हा इथे सारंग म्हणतो, आई अगं दादाच्या खाण्याची व्यवस्था तर आम्ही केलीच नाही. सुमित्रा म्हणते, काय राहण्याची व्यवस्था केली की संपलं का सगळं? माझा ऋषिकेश तुमच्यासाठी काय काय करतो आणि तुम्ही दोघं भावंड त्याच्या खाण्याची व्यवस्था केली नाहीत तुम्ही. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा सारंग म्हणतो, आई अगं तू जेवलीस का? तेव्हा सुमित्रा म्हणते, माझा ऋषिकेश इथे उपाशी असताना माझ्या घशाच्या खाली घास तरी जाणार आहे का? तो काय खाणार आहे रात्री? उपाशी झोपणार आहे की काय? मला काहीच माहिती नाही आणि तुम्ही मला इथे जेवायला सांगताय. तेव्हा सारंग म्हणतो, आई एक काम कर, गरमागरम जेवण बनव आणि दादाला डब्यात टाकून दे. आम्ही त्याला डबा देऊन येतो. मग तर तुझ्या हातचं तो पोटभर जेवेल ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे मी त्याच्या आवडीचं सगळं गरमागरम जेवण बनवते आणि तुमच्याबरोबर देते. तेव्हा सारंग म्हणतो, आई मी काय म्हणतो, आम्हीसुद्धा जेवून घेतो दोघेजणं आणि मग दादासाठी डबा घेऊन जातो. सुमित्रा म्हणते, अजिबात नाही. जोपर्यंत मी माझ्या ऋषिकेशला जेवण देत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणालाही जेवायला मिळणार नाही, अगदी तुमच्या नानांनासुद्धा नाही, असं आता सुमित्राने सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेश म्हणतो की अरे देवा, ह्या रूमची अवस्था इतकी घाण आहे. तो लगेच इथे सुनीलला फोन करतो आणि म्हणत असतो, काय रे सुनील, तुला तुझं रूम साफ ठेवता येत नाही का? अरे तुझ्या खोलीमध्ये किती घाण आहे. या घाणीत कसा काय राहणार आहे मी? तू आत्ताच्या आत्ता कुणाला तरी पाठव ही रूम साफ करायला. सुनील म्हणतो, दादा आता शक्य नाही आहे. अरे आता मला कोण मिळणार आहे? आणि त्या सारंगने आधीच चावी घेऊन ठेवली होती रूम दिल्या दिल्या. मग मी साफ तरी कधी करायला येणार? तेव्हा दादा तुम्ही एक काम करा, अंग टेकवण्यापुरतं तुमच्यापुरतं फक्त थोडं साफ करा. मग नंतरला मी माणसं पाठवेन, ते येऊन साफसफाई करतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे देवा, अंग टेकवायला तरी कुठे साफ करू? जागाच नाही आहे तुझ्या खोलीमध्ये, सगळीकडे घाण आहे घाण. त्याच्यामध्ये ती मुलगी शेजारी येऊन राहिले, तिचा डोक्याला ताप झाला आहे. सुनील म्हणतो, कोण मुलगी? नाव काय तिचं? ऋषिकेश म्हणतो, तुला काय करायचं आहे रे तिचं नाव गाव? ती माझ्या डोक्याला ताप झाले ताप. म्हणजे इथे येण्याच्या आधीच एक प्रॉब्लेम स्वतःहून चालत माझ्या समोर येऊन आता मला धक्का दिला आहे. म्हणजे रोज इथे वाद होणार, रोज आता भांडण होणार, रोज त्या भांडकुदळ मुलीचं तोंड बघावं लागणार, असं इथे आता ऋषिकेश म्हणत असतो. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, चला ऋषिकेश, आता तुला स्वतःलाच ही साफसफाई करावी लागणार आहे. तू खूप तोऱ्यात म्हणाला होतास ना की घर सोडून दाखवेन म्हणून, साफसफाई करून दाखवेन. मग आता मला साफसफाई करावीच लागेल. आणि तो म्हणतो की आता झाडू कुठे शोधू? झाडू? अगं कुठेच ग सुपडी, असं इथे ऋषिकेश म्हणतो. आणि आता झाडी सुपडी घेऊन इथे छान तो आता साफसफाईला सुरुवात करतो. कचरा उचलून डस्टबिनमध्ये न टाकता तो आता समोर रस्त्यावरती टाकतो, ज्या ठिकाणी इथे जानकी आता रांगोळी काढत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषिकेशने बरोबर रांगोळीवरतीच कचरा टाकलेला असतो. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय रे ये उन्हात टप्पू, हे काय केलंस तू? माझ्या रांगोळीवरती सगळीकडे तुला धूळ टाकायची होती, ही घाण टाकलीस तू. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, एक मिनिट, आता काय दिवाळी आहे का रांगोळी काढायला? तेव्हा जानकी म्हणते, अच्छा तुला कुणी सांगितलं रे की दिवाळी असल्यावरच फक्त रांगोळी काढायची असते, नाहीतर एरवी आपण काढू शकत नाही, असं का वाटलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकी म्हणते की तुला तर माहितीच नसेल ना रांगोळी घरासमोर कशासाठी काढतात ते. नाही ना, सुख समाधान समृद्धी शांतता येण्यासाठी रांगोळी काढत असतात. पण तुम्हाला तर काही माहितीच नसेल, आपल्याला तर याबद्दल काही माहितीच नाही आहे, बरोबर ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जास्त बोलू नकोस हा, आणि तुला माझ्या घराच्या समोर काढायची काय गरज होती ग? तुला जर रांगोळी काढायची आहे तर तिकडे काढ ना, त्या बाजूला, असं ऋषिकेश तिला सांगतो. तेव्हा प्रेक्षकांनो त्या दोघांमध्ये आता इतकं भांडण होतं की मध्ये प्रधान काकांना यावं लागतं. ते म्हणतात, काय काय झालं काय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काका तुमच्या मुलीला सांगा, तिने काय केले बघा, मला नको नको ते बोलते, उन्हात टप्पू बोलते मला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रधान काका म्हणतात, बरं बरं ठीक आहे, तुम्ही शांत बसा शांत बसा.
तेव्हा इथे जानकी म्हणत असते की कचरा हा डस्टबिनमध्ये टाकला जातो, इतके बेसिक मॅनर्स नाही आहेत तुला. आणि तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो बरं बरं ठीक आहे, गप्प बस आता, उचलतोय ना कचरा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो काका चुकून कचरा इथे पडला तर किती बोलते तुमची मुलगी. तेव्हा जानकी म्हणते मग चुकून पडलाय ना, मग सॉरी का म्हणत नाही आहेस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे सॉरी, पण आता तुझी ही बडबड बंद कर, आणि तो आतमध्ये निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा व्हिडिओ कॉलवरती ऋषिकेशला बोलत असते, ऋषी बेटा गरमागरम जेवणाचा डबा मी तुला रोज पाठवत जाईना. तेव्हा इथे नानासाहेब फोन घेतात आणि म्हणतात की ऋषिकेश, अरे स्वतःच्या पोटाची खळगी तर तू भरू शकत नाही आहेस, तर माणूस म्हणून व्यर्थ आहेस तू. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे, नानांना मला त्रासच द्यायचा आहे ना, आता बघा मी काय करतो ते, पण आता काय करू, आता मला खूप भूक लागले. तेव्हा तिथे भेलवाला भेलवाला असं आता म्हणत असतो एक माणूस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो भेलवाला, ए मला भेल दे रे. तो म्हणतो किती देऊ दादा. ऋषिकेश म्हणतो 5 दे 5. तर ऋषिकेशला इथे खूप भूक लागलेली असते. तेव्हा इथे 5 भेल त्याने मागितलेले असतात. तर प्रेक्षकांनो गुरुजी आलेले असतात. वामन गुरुजी म्हणतात की हे बघा ऋषिकेश तुम्हाला आता कितीही राक्षसासारखा वाटत असला तरीसुद्धा लवकरच त्याच्या आयुष्यामध्ये एक मुलगी येणार आहे, आणि ती मुलगी त्याच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर त्याचा राम होणार आहे, राम. तेव्हा इथे आता वामन गुरुजींनी इथे पत्रिका बघून सांगितलेलं असतं. तेव्हा इथे ऋषिकेश भेल घेऊन जात असताना तिथे जानकी आहे, त्याने म्हणते अरे बापरे, शांतीसदन चाळीमध्ये भस्मासूर आले, भस्मासूर. तर इथे इतकी भेल घेतली आहे खायला, 3-4 दिवसांची एकदाच खाणार वाटतं. तेव्हा इथे जानकी आता मुद्दामूनच ऋषिकेशला इथे डिवसण्यासाठी बोलत असते. तेव्हा ऋषिकेश तिच्याकडे एकदाच रागाने बघतो आणि सरळ आता आपल्या खोलीमध्ये निघून जातो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते मकरन, अरे ती मुलगी आणि वेळ दोन्हीसुद्धा हातातून निघून जाण्याच्या आधी तू त्या मुलीला तुझ्या मनातलं सगळं काही सांगून टाक, ती नक्कीच तुला होकार देईल, नाहीतर निघून जाईल, असं ऐश्वर्या म्हणते.